नमस्कार मित्रांनो, द संदेश अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज दिनांक 4/8/2025 वार सोमवार. पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 23 नंबरचा आज आपण डिस्कस करणार आहोत. आजच्या पेपरमध्ये सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी या विषयावर 25 मार्काचा पेपर होणार आहे. तर अगोदर सगळ्यांनी प्रश्न वाचायचा आहे, प्रश्न समजून घ्यायचा, ऑप्शन बघायचे. तर प्रत्येकानं आपलं उत्तर तयार करायचं आहे. कोणाचं उत्तर जरी चुकलं असेल तर त्यांनी नाराज व्हायचं नाही, कारण आत्ताच ही वेळ आहे चूक झालेल्या गोष्टी सुधारायच्या आणि पेपरच्या वेळेस आपल्याला चुका करून द्यायच्या नाही. त्यामुळे आत्ता जी चूक झाली ती सुधारायचा प्रयत्न ठेवायचा. सगळ्यांना समजलं? चला आपण प्रश्नाकडे वळूया. गंगा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? हरिद्वार, गंगोत्री, यमुनोत्री आणि बद्रीनाथ. कुठे होतो? गंगोत्रीला होतो. ऑप्शन क्रमांक बी, गंगोत्री. प्रश्न क्रमांक 2, जैवविविधता म्हणजे काय? प्राणी फक्त, वनस्पती फक्त, मातीतील घटक आणि सर्व प्रकारची सजीव विविधता. उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक डी, सर्व प्रकारची विविधता. गोदावरी नदी कोणत्या राज्यातून उगम पावते? मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिसा. आता हा जर प्रश्नाचं उत्तर जर कोणाला माहीत नसेल तर तो पोलीस भरती करायच्या वेळेस खूप अजून मागे आहे, त्याला खूप स्ट्रगल करावं लागेल. गोदावरी नदी ही महाराष्ट्रात उगम पावते. महाराष्ट्रात कुठे? नाशिकमध्ये, त्र्यंबकेश्वर जवळ येते. ओके, ऑप्शन क्रमांक बी. ओझोन स्तर कोणत्या वायूने बनतो? N2O3 म्हणजे नायट्रोजन डबल, ऑक्सिजन O3, CO2 आणि H2. कोणत्या ओझोन स्तर कोणत्या यानं बनतो? O3 ना. ऑप्शन क्रमांक बी. ओझोनचा फॉर्म्युला आहे O3 केमिकल. पुढचा प्रश्न आहे, प्रकल्प वाघिणी प्रोजेक्टची सुरुवात कधी झाली? 1965, 1963, 1973, 1980 आणि 1992. कधी झाली वाघाचे संरक्षण करण्याचे प्रकल्प वाघिणी प्रोजेक्ट ऑफ टायगर? 1973. ऑप्शन क्रमांक बी. त्याचप्रमाणे 1973 मध्ये भारताच्या संविधानात एक महत्वाची घटना पण आहे, ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. कोणती, तुम्हाला हिंट पण देतो, कोणती केस आहे, त्या कोणता खटला आहे. ओके. भारतातील सर्वात मोठी नदी प्रणाली कोणती? गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा, नर्मदा. कोणती आहे? भारतातील सर्वात मोठी नदी प्रणाली गंगा आहे. ऑप्शन क्रमांक ए, गंगा. वन्यजीव सप्ताह दरवर्षी कधी साजरा केला जातो? 1 ते 7 ऑक्टोबरच्या दरम्यान, 15 ते 22 सप्टेंबर, 10 ते 17 नोव्हेंबर, 5 ते 12 डिसेंबर. कधी केला जातो? 1 ते 7 ऑक्टोबर. ऑप्शन क्रमांक ए. अरण्य दिन म्हणजे फॉरेस्ट डे कधी साजरा केला जातो? 5 जून, 21 मार्च, 10 ऑगस्ट आणि 15 एप्रिल.
कधी साजरा केला जातो? 21 मार्च. ऑप्शन क्रमांक बी. कोणती नदी डाकू नदी म्हणून प्रसिद्ध आहे? यमुना, चंबळ, सरस्वती, वेनगंगा. वेनगंगा व्हायचं ते वेनगंगा झालं, सॉरी. कोणती आहे? ऑप्शन क्रमांक बी, चंबळ. पण मूवी मध्ये बघेल ना, चंबळलाच काय म्हणतात, डाकू नदी असं म्हणतात. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कधी झाली? 1960, 1974, 1985 आणि 1990. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ ची स्थापना कधी झाली? 1974 मध्ये. ऑप्शन क्रमांक बी. सर्वात लांब नदी कोणती? नाईल, अमेझॉन, गंगा, मेकॉंग. कोणती? नाईल नदी. ऑप्शन क्रमांक ए. 8वीच्या पुस्तकात बघितलेलं आपण, 8वीच्या किंवा 7वीच्या पुस्तकात. जगातील सर्वात लांब नदी कोणती? नाईल. भारतात प्रदूषण मोजण्यासाठी कोणती यंत्रणा वापरतात? CSIR, PCB, एअर क्वालिटी इंडेक्स, ICMAR. भारतात प्रदूषण मोजण्यासाठी एअर क्वालिटी इंडेक्स या गुणवत्तेचे मापक वापरले जाते. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. एकमेव पर्जन्य जलावर अवलंबून असलेली नदी कोणती? नर्मदा, गोदावरी, कृष्णा, साबरमती. कोणती आहे? गुजरात मधली साबरमती. ऑप्शन क्रमांक डी. लुनी, साबरमती या नद्या पर्जन्यावर अवलंबून असतात. कोणत्या घटकामुळे ऍसिड रेन होते? CO2, SO2 आणि NO2, O2 आणि CH4. कशामुळे होते? SO2 आणि NO2. ऑप्शन क्रमांक बी. सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड. ओके. हे वायू वातावरणात पाणी बरोबर मिसळून आम्ल तयार करतात, ऍसिड. म्हणून ऍसिड रेन तयार होते, पडते. सर्वात प्रदूषित नदी भारतात कोणती? गंगा, यमुना, नर्मदा, तापी. कोणती? यमुना. ऑप्शन क्रमांक बी. आणि सगळ्यात जास्त दूषित कुठे आहे? दिल्ली जवळ आहे. दूषित. पृथ्वीवरील सर्वाधिक पाणी साठा कोणत्या स्वरूपात आहे? नद्या, समुद्र, हिमनदी आणि भूभागात. कशात आहे? समुद्रावर. किती आहे? 97% पाणी आहे, म्हणजे समुद्र व्यापलाय पाण्यानं. आणि 3% गोड पाणी. 3% जमीन आहे, सॉरी. आणि पाणी 97% व्यापलेली. आपण 3%वर राहतोस. पाणथळ म्हणजे काय? वाळवंट, पाण्याने भरलेली जमीन, डोंगरावरचे पाणी आणि झरे. काय? पाण्याने भरलेली जमीन म्हणजे पाणथळ क्षेत्र. नदीची उपनदी याला इंग्रजीत काय म्हणतात? सोर्स, स्ट्रीम, ट्रिब्युटरी, वॉटरलाईन. काय म्हणतात? ट्रिब्युटरी. ऑप्शन क्रमांक सी. संधारणीय विकास म्हणजे काय? शाश्वत वापर, जंगलतोड, जलनाश किंवा मोठ्या उद्योगाचा विकास. काय? शाश्वत वापर. ऑप्शन क्रमांक ए.
संधारणीय विकास म्हणजे काय? शाश्वत वापर. म्हणजे शाश्वत वापर म्हणजे काय? भविष्यातील, तुम्ही म्हणता शाश्वत वापर म्हणजे तुम्हाला समजत नाही. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन केलेल्या वस्तूंचा वापर. त्यालाच काय म्हणतात? शाश्वत वापर किंवा संधारणीय विकास. पुढचा प्रश्न आहे, जलदिंडी प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? केरळ, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश. कोणत्या याच्यात आहे जलदिंडी? केरळमध्ये. ऑप्शन क्रमांक ए. स्वदेशी चळवळीची सुरुवात कोणत्या घटनेनंतर झाली? 1857चा उठाव किंवा बंगालची फाळणी किंवा चंपारण सत्याग्रह, रोलट कायदा. कधी झाली स्वदेशी चळवळ? 1857चा उठावात झाली की बंगालच्या फाळणीत झाली? बंगालची फाळणीमध्ये झाली स्वदेशी चळवळ. 1905ला बंगालची फाळणी झाली, लॉर्ड कर्जनना केली, त्यावेळी स्वदेशी चळवळ सुरू झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1880, 1885, 1890 आणि 1900. कधी झाली? 1885. ऑप्शन क्रमांक बी. कोणी केली? कधी झाली? 28 डिसेंबर 1885. आणि कधी झाली, कोणी केली? एओ ह्यूम यांनी केली. ओके. प्रश्न क्रमांक 23, चंपारण सत्याग्रह कोणत्या नेतृत्वाखाली झाले? बाळ गंगाधर टिळक, लाला लजपत राय, महात्मा गांधी आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी. कोणाच्या नेतृत्वाखाली झाले? महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली चंपारण सत्याग्रह. महात्मा गांधी. कधी कधी असं दिलं जातं, 4-5 सत्याग्रह दिले जातात, त्यांचे नेतृत्व कोणी केलं त्याच्या योग्य जोड्या ओळखा आणि योग्य जोडी ओळखा किंवा अयोग्य जोडी ओळखा असे ऑप्शन पण असतात. भारत छोडो आंदोलनाची घोषणा कधी झाली? 1942. सगळ्यांना पाठ पाहिजे. भारत छोडो 1942. कोणी दिली? महात्मा गांधींनी. कधी दिली? 8 ऑगस्ट 1942. म्हणजे आज 4 दिवसांना किती वर्ष होतील त्याला? ते सांगा. ओके, चला पुढचा प्रश्न. नाही सांगू आपण वर्ष काढू. 1942 ते 2025. हे 25 ते 50 आणि ते 8, 75, 80, 83 वर्ष कंप्लीट. हे असे प्रश्न जेव्हा जे शतकीचे होतात किंवा 50 वर्ष इयर्स, 75 इयर्स आणि 100 सेंचुरी, या गोष्टीवर गव्हर्नमेंटवाले क्वेश्चन विचारतात. आता MPSC वाले विचारतात, कधी कधी UPSC वाले पण विचारतात. मग त्याच्यातूनच शॉर्टकट करून काही कन्सेप्ट काढून आपले 1 लाइनर क्वेश्चन काढले जातात. ठीक आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणत्या उपाधीने ओळखले जाते? भारतरत्न, लोहपुरुष, देशभक्त, जननायक. कोणत्या उपाधीने ओळखलं जातं? लोहपुरुष. ऑप्शन क्रमांक बी. आजचा आपला पेपर संपलेला आहे. आता 25 पैकी कोणाला किती मार्क पडले ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचंय. आणि हाच पेपर दररोज पोलीस भरती सराव पेपर संध्याकाळी दररोज 7 वाजता तुम्हाला बघायला भेटतो YouTube चॅनलवर.
हा व्हिडिओ आवडलास तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असल्यास डिसलाईक करून कमेंटमध्ये मला सांगा. आज आपण इथंच थांबू. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.